पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार, उद्या अधिकृत घोषणा व्हायची शक्यता। ठाकरे बंधूंमध्ये अजूनही काही जागांवर पेच असल्याची माहिती, काही जागांमध्ये अदलाबदल करण्याची मनसेची मागणी, तर जागा वाटपात कोणताही पेच नसल्याचा संजय राऊतांचा दावा। तिकीट वाटपानंतर राज ठाकरे आणि मनसे नेत्यांना पश्चाताप होईल, उद्धव ठाकरेंनी खंजीर खुपसलेला दिसेल, मंत्री उदय सामंतांचा हल्लाबोल। एकनाथ शिंदे आणि आम्ही उठाव का केला आहे तेव्हा राज ठाकरेंना समजेल, सामंतांचा इशारा। आमदार खासदारांच्या मुलांना आणि कुटुंबियांना उमेदवारी नाही, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा मोठा निर्णय। राज्यात कुठेही आमदार खासदारांच्या मुलांना तिकीट नाही। इतके वर्ष लढलो, मुंबईला कुणी हिसकावू शकलं नाही। कुणी काही झालं तरी भाजपला हरवायचं म्हणजे हरवायचंच, कुणी येऊ दे अथवा नको, मी लढणार, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्धार। मनसेचा उद्या रंगशारदामध्ये मेळावा, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन, मुंबईत पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना। नाराज मीनाक्षी शिंदेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नंदनवन निवासस्थानी एकनाथ शिंदे आणि मीनाक्षी शिंदेंमध्ये बैठक, माझी नाराजी आता दूर झाली, बैठकीनंतर मीनाक्षी शिंदेंची माहिती। मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस आणि वंचितच्या युतीची घोषणा, युतीत वंचितच्या वाट्याला 62 तर इतर 28 जागांवरती चर्चा सुरू। मुंबई महापालिका संदर्भात आज भाजपाची उच्चस्तरीय बैठक, जागा वाटपावरच्या चर्चेसह पालिकेसाठी पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता, भाजपाची उमेदवारांची नावं निश्चित झाल्याची माहिती। उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉलेजचं उद्घाटन, कार्यक्रमाला पवार कुटुंब पुन्हा एकत्र, अजित पवार आणि रोहित पवारांचा एकाच गाडीतून प्रवास। बारामतीतल्या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवारांमध्ये चर्चा, अदानींचं भाषण सुरू असताना काका पुतण्यांमध्ये संवाद।